सुप्रभात मित्रमैत्रिणींनो. गोट्याची ह्या आणखीन एक गोष्ट ऐकूया. गोट्या मॅट्रिक परीक्षेत यशस्वी झाला. काही खेळगडी म्हणतील, मग यात तुम्ही विशेष काय सांगितलं? आमचा गोट्या कधी नापास झाला आहे आत्तापर्यंत, म्हणून या परीक्षेत तो गोता खाईल. गेल्या परीक्षेत मित्रप्रेमासाठी तो बळेबळे नापास झाला असला तरी सर्व वर्गातली पहिली जागा पटकावण्याची आपली योग्यता आहे असं त्यानं पटवून दिलं आहे. गोट्या पास झाला याचं आम्हाला काहीच वाटत नाही. त्यानं परीक्षेत कितव्या क्रमांक मिळवला आणि त्याला कसलं पारितोषिक आणि कोणती शिष्यवृत्ती मिळाली ते सांगा आम्हाला. गोट्याच्या परीक्षेतील यशाबद्दल त्याच्या मित्रमंडळींना इतकी खात्री वाटत असली तरी मला मात्र निकालाच्या दिवसापर्यंत धाकधूक वाटत होती. त्याला कारणंही होती. देशात उठलेली राजकीय अस्वस्थतेची लाट शाळा आणि विद्यार्थ्यांना बरीच बाधली होती. कित्येक दिवस शाळा बंद होती आणि पुष्कळदा शाळा उघडी असली तरी अभ्यास यथातथाच होत होते. अशा स्थितीत विश्वविद्यालयाच्या परस्वाधीन परीक्षेत कोणत्या मुलाच्या वाट्याला कोणतं फळ मिळेल याची शंका वाटल्याशिवाय कशी राहील. इतर वेळी सर्व कार्यक्रम सुरळीत चालू असताना देखील काही हुशार विद्यार्थ्यांच्या वाट्याला अपयश आलेलं आपण पाहतो. गतवर्षीच पांडू साठे नाही का नापास झाला. हायस्कूलात दर साल तो पहिला 3 नंबरात पास होत आला होता. कधी कधी पहिला दुसरा येऊन शिष्यवृत्ती आणि बक्षीसही त्यानं मिळवली होती. पण आयत्या वेळी काय झालं कुणास ठाऊक. त्याला उत्तरे सुचेनात आणि मग व्हायचं तेच झालं. परीक्षेत यश आणि अपयश मिळतं ते विद्यार्थ्यांच्या परिश्रमावर मिळतं हे तर खरंच, पण हजारात एखाद्या वेळी पांडू साठ्यासारखा अपघातही होतो. गोट्याचंही तसंच नाही काही होणार नाही ना, हीच धास्ती बर्वे मास्तरांना पण वाटत होती. ते एकदा मला म्हणाले सुद्धा, या चळवळीमुळे मुलांचे अभ्यास नीट झाले नाहीत. यावर्षी जादा मेहनत घेऊन गोट्यासारखी 2-3 मुलं शिष्यवृत्तीसाठी तयार करण्याचा आमचा बेत मनातल्या मनात राहिला. यंदा पोरं नुसती पास झाली तरी मिळवली असं म्हणायची पाळी आली आहे. पण तयारीच्या परीक्षेत गोट्याला मिळालेले गुण पाहून त्याच्या यशाबद्दल आम्हाला खूपच धीर वाटायला लागला. बर्वे मास्तर म्हणाले, युनिव्हर्सिटीच्या परीक्षेत अशाच उत्तरपत्रिका लिहिल्या तर गोट्या पहिल्या 10तही जागा खात्रीनं मिळवेल. परीक्षा आली. प्रश्नपत्रिका सुलभ होत्या आणि गोट्याचं सामान्य बुद्धीचे वर्गबंधू देखील आपण खास पास होणार असं म्हणत होते. मग गोट्याबद्दल आम्हाला निर्धास्तपणा काय वाटणार नाही. पण गोट्या पास झाला याबद्दल समाधान वाटण्याऐवजी मला आणि माझ्यापेक्षा त्याच्या शिक्षक मंडळींना असमाधानच अधिक वाटलं. कारण परीक्षेत विशेष काहीतरी प्रावीण्य दाखवून गोट्या वाहवा मिळवील ही आमची आशा त्यानं साफ धुळीला मिळवली. गुणपत्रिका आल्यावर आढळून आलं होतं की गोट्याने सर्व वर्गात अगदी शेवटचा क्रमांक गाठला आहे. नेहमी शिरोभागी चकाकणारा हा मुलगा अगदी पायदळी गेलेला पाहून विस्मय आणि विषाद का वाटू नये. गुणपत्रक पाहिल्यापासून गोट्याचा चेहराही उतरलेला दिसू लागला. तसं पाहिलं तर त्याच्यासारखा प्रथम श्रेणीतल्या मुलाला असलं हे यश अपयशासारखं वाटणं स्वाभाविक होतं आणि म्हणूनच तो खट्टू झाला असेल अशी आमची कल्पना झाली. पण होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल हळहळून तरी काय फायदा. त्याचा उदासपणा घालवण्यासाठी मी म्हणालो, जाऊ दे की रे, मिळाले मार्क कमी तर मिळाले, त्याचं काय मोठंसं. परीक्षेत होतं असं पुष्कळदा. चांगली हुशार मुलं नापाससुद्धा होतात. नापास होतात ती मुलं हुशार नसतातच. मी नापास मुळीच झालो नसतो, पण मार्कांच्या बाबतीत माझा हिशोब चुकला याचं वाईट वाटतं आहे मला. 4 मार्क जास्त मिळाले मला माझ्या अपेक्षेपेक्षा. म्हणजे इतके मोजके मार्क मिळवून ते जास्त झाले म्हणतोस? नाहीतर काय, पास व्हायला लागतात तेवढेच मोजके मार्क मिळावे अशा बेतानं मी उत्तरपत्रिका लिहिल्या होत्या. बाकीचे प्रश्न मला सुटत नव्हते असं नव्हे. एखाद्या विषयात एखादाच प्रश्न मला सुटला नसता, पण म्हटलं मिळतील तितके मार्क मिळवण्याची बहादुरी पुष्कळच विद्यार्थी करतात. गरजेपुरते मोजून मापून मार्क मिळवण्याची चतुराई आपण का दाखवू नये. पण माझी चतुराई खरी यशस्वी ठरली नाही. 1-2 मार्क जास्त मिळाले असते तर नसतं मला काही वाटलं. पण हवे होते त्याहून
11 मार्क जास्त मिळालेत. आता एक इच्छा पुरी व्हायची राहिली. आमच्या शाळेत माझा नंबर शेवटचा आला आहे. तसा सर्व यशस्वी उमेदवारात मी शेवटचा ठरलो तर माझी मेहनत फळाला आली असं मला वाटेल. गोट्याची ही विपरीत लघुत्वाकांक्षा ऐकून मला आश्चर्य वाटलं आणि त्याच्या बुद्धीचं कौतुकही वाटलं. तरी पण भरपूर गुण मिळवून विद्यार्थी जगात प्रतिष्ठा मिळवायची सुसंधी त्यानं असल्या विक्षिप्त कल्पनांपायी गमवावी याची मला चुटपूट लागल्यापासून राहिली नाही. ती म्हणाली, तुझी तऱ्हा मुलखा वेगळी असते बघ. वरच्या नंबरची स्कॉलरशिप मिळवायला काय रे झालं होतं तुला? ओझं का बसलं असतं तुझ्या डोकीवर कसलं? आणि बरं का वहिनी, सुमा हताश स्वरात बोलली, पहिल्या नंबरचे मार्क मिळवल्याबद्दल त्या केशव पुंडलिकाला म्हणे दादा शास्त्री पारितोषिक मिळालं 50 रुपयांचं. गोट्याची कशी केली म्हणून IT दाखवतोय तो गावभर. आपली आपण फजिती काय म्हणून करून घ्यावी गोटू दादानं. मी म्हटलं, गोट्या, तुझी ही तारेवरची कसरत साधली म्हणून साधली. यशाप्रमाणे अपयशाकडं तोल जाऊन पडला ही असतास तू तर तुझं मोजकं लिहिणं 10 मार्कांचं जास्त झालं आहे असं काही परीक्षकांना वाटलं. तसंच दुसऱ्या कोण्या परीक्षकांना ते कमी 10 मार्कांचंही वाटलं असतं. नशीब तुझं म्हणून तसल्या कंजूष परीक्षकांच्या तावडीतून तू सुटलास. कंजूष नव्हे, महाकंजूष परीक्षक असते तरी माझे हक्काचे मार्क कापायची त्यांची प्राज्ञा नव्हती. आणि कोणी आंधळेपणानं मला अपुरे मार्क दिले असते तर त्याच्या छातीवर बसून गळा दाबून त्याला विचारलं असतं, माझी चूक दाखव आणि मग मार्क काप. थट्टा नाही माझे मार्क कापणं म्हणजे. बळे बळे पत्करलेल्या या कमीपणाबद्दल आम्ही गोट्यापाशी असा वाद घालीत होतो. पण आपण केले तेच योग्य आणि खरा जाणता असेल त्याला याचेही कौतुक वाटेल असा हे का गोट्या धरून बसला होता. पण बर्वे मास्तरांपुढे त्याचं हे अवसान गडगडलं. बर्वे मास्तर म्हणाले, तुझ्या हुशारीबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे. तू या परीक्षेत नापास झाला असतास तरी देखील तू अभ्यास केला नाहीस किंवा तू मंदबुद्धीचा आहेस असं आम्ही म्हटलं नसतं. भरपूर गुण मिळवून एखादी शिष्यवृत्ती, एखादं पारितोषिक तू मिळवायला हवं होतंस. स्वतःसाठी नको असलं तरी शाळेसाठी तुला ते मिळवायला हवं होतं. बाहेरचं जग गाजावाजाला भुलतं. अमक्या शाळेतले अमुक विद्यार्थी पास झाले, त्यांना अमुक इतक्या शिष्यवृत्त्या आणि बक्षिसं मिळाली असा बोलबाला झाला म्हणजे ती शाळा लोकप्रिय होते आणि तिला लोकाश्रय मिळतो. सरकारी शाळांना या गोष्टींचं सुखदुःख फारसं नसलं तरी आपल्यासारख्या खाजगी संस्थांना तो लोकाश्रय हवा असतो. असा लोकाश्रय आम्हा चालकांच्या परिश्रमांपेक्षा तुम्ही विद्यार्थी शाळेचा जसा लौकिक वाढवाल त्यामुळं मिळतो. आम्ही तुला शाळाभूषण म्हणत आलो आणि आपली पदवी खरीखुरी करून दाखवून तू शाळेचा निरोप घेतला असतास तर मग अजून मी तसं करायला तयार आहे सर. मी यंदा पास झालोच नाही असं समजतो आणि पुढल्या वर्षी आपल्या शाळेला एकतरी बक्षीस मिळवून आणतो. यंदा चुकलं खरं माझं सर. मी खुळेपणानं तुमचा विरस केला, आपल्या शाळेचंही नुकसान केलं. आमच्याशी हिरिरीने हुज्जत घालणाऱ्या गोट्याचं मन गुरुजनांशी आणि शाळेशी प्रतारणा केल्याच्या जाणीवीनं किती करी कासावीस झालं. त्याचा घसा दाटून आला, डोळे पाण्याने डबडबले. बर्वे मास्तर त्याच्या पाठीवरून ममतेनं हात फिरवीत म्हणाले, उगा बेटा, मुलांच्या अशा नकळत चुका होतात. हरकत नाही, झालं ते झालं. अजून तुला खूप शिकायचं आहे. या पुढच्या परीक्षात तू आपल्या बुद्धिमत्तेचा प्रभाव दाखव. तुझ्या पुढच्या यशातही तुझ्या शाळेचा वाटा आहेच. तुझ्या पुढच्या उज्ज्वल यशासाठी आमची सगळी तूट भरून निघेल. आता गोट्याच्या पुढील शिक्षणाच्या विचाराने ते काहीतरी करणं भागच होतं. मामांचं म्हणणं त्यानं BAला सीधा मार्गपात करावा, पण मला वाटलं की त्यानं शास्त्रीय शिक्षण घेणं जास्त इष्ट. तिचं म्हणणं गोट्या तिच्या मावस बहिणीच्या नवऱ्यासारखा इंजिनियर व्हावा, तर आजीनं आपला नातू रमाबाईंच्या जावयासारखा मुनसोब व्हावा असं वाटत होतं. गोट्याची स्वतःची इच्छा त्याच्या स्वभावधर्माप्रमाणे थोडी विचित्र होती.
BA, BSc, BAG, BE, MBBS इत्यादी एकामागून एक परीक्षा देऊन युनिव्हर्सिटीपाशी द्यायला पदवीच नाही अशी तिची अवस्था करावी. त्याची ही महत्त्वाकांक्षा विचित्र असली तरी आम्हाला तिचं कौतुक वाटल्यापासून राहिलं नाही. शेवटी इतर मुलांप्रमाणे गोट्याने प्रथम BSc होण्यासाठी कॉलेजात जायचं ठरवलं. तो जायच्या आधी 2 दिवस एक मौजेचा प्रकार घडला. तो असा: संध्याकाळी गोट्याचा एक मित्र भालू देसाई त्याला फिरायला बोलवायला आला. त्याने नेहमीसारखी दरवाजातूनच हाक मारली, गोट्या, ए गोट्या. गोट्या घरी नव्हता. अर्थात भालूच्या हाकेला त्यानं ओ दिली नाही. म्हणून सोप्यावर तांदूळ निवडीत बसलेल्या आजींकडे पाहून त्यानं विचारलं, आजी, गोट्या घरी नाही होय? कोण जाणं बाई, पुन्हा एकदा हाक मारून बघ माडीवर आहे का. कसल्या तरी नादात असला म्हणजे त्याला हाकासुद्धा ऐकू येत नाहीत. भालूने जिन्याच्या तोंडाशी जाऊन पुन्हा हाक मारली, गोट्या. पण या हाकेला गोट्याचा जबाब येण्याऐवजी आजींचा कडकडाट मात्र भालूच्या कानावर आला. त्याने दचकून आजींकडे पाहिलं. आजी त्याच्या अंगावर खेकसल्या होत्या. देवानं तुला चांगलं तोंड दिलं नाही काय? आपलं काय चुकलं हे लक्षात न येऊन भालूनं भांबावून विचारलं, काय केलं मी आजी? आणि मलाच विचारतोयस तोंडवर करून? कसं चांगलं विश्वास नाव आहे त्याचं. आणि गोट्या गोट्या रे कसलं का म्हणता त्याला? लहान होता तवर दिसलं बरं, पण आता गोट्या, गुंड्या, दगड्या, धोंड्या कशासाठी म्हणायचं त्याला? आणि असतं एखादं यथातथा पोर तर नसतं काही वाटलं, त्याला काही म्हटलं असतंच तरी. पण हा दृष्ट लागण्यासारखा माझा मुलगा अगदी पहिल्या खेपेला 7वी उतरला. त्याच्या तोलानं नको का त्याला बोलवायला? तुला स्वतःला भाल्या म्हटलेलं आवडेल का तुझ्या आईला? आणि आता कॉलेजात जायची तुम्ही मुलं, तिथंसुद्धा का असली पोरकट नावं चालू ठेवायची? ते काही नाही भालू, आता यापुढं गोट्या बंद. आता विश्वासराव झाला आहे तो, आणि तसंच म्हणायचं सर्वांनी. खेळगड्यांनो, आजींची ताकीद एखाद्या एकट्या भालूपुरतीच नव्हे तर ती आम्हा सगळ्यांना आहे हे तुम्ही ओळखलं असेलच. वडील माणसांची आज्ञा सर्वांनी पाळली पाहिजे हे तुम्हाला माहीत आहे. तर आजींची आज्ञा आपणही सर्वजण लक्षपूर्वक पाळूया. तर पुढे काय होतं नंतर बघूया. तोपर्यंत बाय बाय.